तर आज आपण बनवणार आहोत मग स्वीट कॉर्नचे भजी। तर पाहू शकता किती आवाज छान येते, कुरकुरीत आणि टेस्टी अशा। तर चला पाहूया ह्याची रेसिपी कसं बनवायचं ते पाहूया। आज बनवणार आहोत ह्या मक्याच्या याचे भजे बनवणारे भजी याचे छान असे। तर कशी बनवणार ती रेसिपी तुम्हाला मी सांगणारच आहे। ताजेवाले मका आणलेले मी, तर हे आता सोलून घेतले। आम्ही दोघी सुद्धा हे करतो, सोलून घेतोय। हे असे काढून घेतले त्याने याचे। तर हे बघा दोन याचे, तर मी याचे नाच एकदम टेस्टी आणि एकदम जशी आपण कांदा भजी खातो ना तशी याची भजी बनवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ जो आहे लास्टपर्यंत पहा। तुम्ही कधीच अशी भजी खाल्ली नसेल ना, तुम्ही ही भजी जर बनवली ना तर सारखे सारखे खाल नक्कीच, आणि एकदम पौष्टिक आहे। तर ही भजी बनवायला काय काय साहित्य लागतं मी ते तुम्हाला सांगते। व्हिडिओ मी शूट केला होता पण तो काय माहिती डिलीट झाला वाटते ती क्लिप, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला सांगते काय काय करायचं। तर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ आणि कॉर्न म्हणजे हे मक्याचे दाणे। तर हे सगळं तीन घ्यायचं आहे आपल्याला वस्तू, जे की चण्याची डाळ आणि मुगाची डाळ आपल्याला 1-1 तास भिजत घालायची आहे। जे की डाळ छान भिजली ना तर त्याचं कोटिंग आणि त्याचं टेस्ट छान लागते। तर ते दोन्ही मी भिजत घालून बसले होते, आणि इथं थोडं राहिलेलं मका होतं ते मी सोलून घेतला आणि खात पण होते। खायला ना ते खरंच कवळं असल्यामुळे ना कधी गोड लागतं, खायला खूप टेस्टी लागतं। तुम्ही नक्की करून पहा। आणि हा चाट कॉर्न म्हणजे हे सुद्धा खायला छान लागतं। असं बॉईल करून घ्यायचं आणि त्याच्यात मसाले वगैरे टाकून तेलावरती फ्राय केलं, आणि ते सुद्धा छान लागतं बरं का। तर सांगते तुम्हाला। तर इथं बघा डाळ मी छान 1-1 तास भिजून घेतली होती। डाळ सुद्धा छान भिजली, स्वच्छ धुवून घेतली मी 2 ते 3 पाण्याने, कारण का डाळ भिजत असली ना तर त्याचं मग वास पण येतो। तर छान 2-3 पाण्याने धुवून घ्या। त्याच्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायची आपल्याला। त्याच्यात काय काय टाकलंय, लसूण टाकलंय, हिरवी मिरची देखील टाकली आहे, आणि हे वाटून घेतलंय मी। त्याच्यात कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं आलं वगैरे टाकून घ्यायचं, वाटून घ्यायचं। तर हे वाटून घेतल्यानंतर ना एकदम बारीक पण नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं। अगदी म्हणजे मिक्सर एकसारखा नाही चालवायचा, चालू बंद करून आपल्याला हे करायचं आहे। तर इथं बघा मका होती, तर मका नंतरला गेले कोथिंबीर टाकली आहे। त्याच्यानंतरला तुम्ही वरतून पण टाकू शकता, पण वाटणात टाकले तर म्हणजे छान लागते, त्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरते। त्याच्यानंतरला 1 चमचा मी इथं ओवा टाकलाय, जे की पोटाला वगैरे त्रास होत नाही। त्याच्यानंतरला अर्धा चमचा खायचा सोडा टाकलाय, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। नंतरला हा थोडासा आहे गरम मसाला आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही वाटलं तर नाही टाकलं तर चालेल। तर मी याच्यात हिरवी मिरची टाकलेली आहे, तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल टाकत तुम्ही मसाला देखील टाकू शकता। तर इथं मी 3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे, 3 चमचे बेसन पीठ टाकले। त्यांचं छान असं हलवून घ्यायचं, त्याला छान एकदम फेटून घ्यायचं। 10 मिनटं आपल्याला असं गोल गोल हाताने केलं तरी चालेल। तर इथं ही जी भजी आहे ती माझ्या मुलीने केलेली आहे, आणि रेसिपी सगळी तिची आहे। मी फक्त व्हॉइस ओव्हर करते, कारण का तिला एवढं हे करता येत नाही। फक्त तिने बनवलं, तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं ना तांदळाचं पीठ देखील टाकायचं आहे बरं का। तांदळाच्या पिठाने काय होतं, आपली भजी जी आहे ना ती कुरकुरीत आणि क्रिस्पी, आणि तेल जास्त घेत नाही बाकी, आणि खायला छान लागते। पाहू शकता की ते मस्त छान असे आवाज येतो याचा, तर पाहू शकता। आणि कांद्याच्या भजी सुद्धा, आणि भजीबरोबर खायला मी तर पुदिन्याची चटणी बनवलेली होती। तर आमच्या मॅडमला ही भजी खूप आवडली, ती मला बोलली मला परत एकदा अशीच बनवून दे। तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।